चला माझ्या मम्मीला मला भेट करून आणून द्या. तर तिला घेऊन जातोय, पिऊला घेऊन जातोय. तुम्ही म्हणा की परी आईजवळ राहतीये, त्यामुळे आम्ही जातोय कोमलच्या बाहेर. नाही कोमल? बघा कोमलने इथं मागवलेले होते पोहे, ते खाती शिरा, आणि हे आम्ही आत्ता संपवलेले आहे मटकी. तर इथं टेस्ट वगैरे चांगली आहे, त्यामुळे मी पण आता निघायच्या तयारीमध्ये आहे पटकनची. खात नाही हां नाही म्हणजे खायला काय घातला. नमस्कार, कसे आहात? मस्त आहेत का? तर तुम्ही विचारला की तुम्ही गाडीमध्ये काय करताय, तर कोमल जातीये माहेरी तिच्या मम्मीला भेटायला. बिकॉज काय झालंय माहिती आहे का, बरेच दिवस झाले तिच्या मम्मीला भेटली नाही. असं तिचं म्हणणं होतं की चला माझ्या मम्मीला मला भेट करून आणून द्या. तर तिला घेऊन जातोय, पिऊला घेऊन जातोय. तुम्ही म्हणा की परी आईजवळ राहतीये, त्यामुळे आम्ही जातोय कोमलच्या बाहेर. नाही कोमल? हो म्हणते ती. तसा काही विषय नाहीये. आम्ही सध्या आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, आणि इथं पेट्रोल टाकायसाठी थोडं थांबलेलं आहे. तर आम्हाला निघायचं आता जालन्याला वापस. प्रॉब्लेम काय आला ते तुम्ही शेअर करतो. तर काल म्हणजे परवा दिवशी व्हिडिओ नाही आला, कारण मी परवा दिवशी व्हिडिओ लाईव्ह केला होता, पण तो अपलोड काल झाला. कशामुळं तेही सांगतो ना, थोडी काचवरती करा. हां, तर माझ्यासोबत आहे पिऊ आणि कोमल. तर आता आम्ही निघतोय जालन्याला वापस छत्रपती संभाजीनगरहून. आम्ही सकाळी तिकडे आलो होतो, कारण की पिऊला दवाखान्यामध्ये थोडं दाखवायचं होतं, डॉक्टरांनी बोलवलेलं होतं, त्यामुळे ती व्हिजिट होती, त्यामुळे आम्ही संभाजीनगरला आलेले. आणि किती वेळ लागून कोमल जालन्याला जायला? 1 घंटा. तू जेवण नाही केलं? आप्पे कोणी खाल्ले? तर 4. मी किती खाल्ले? तर तुमचं डाएट चालू आहे. मग डाएट चालू तर उपाशी राहतात? डाएट मध्ये उपाशी राहत असतात का? पण तुम्हाला म्हणलं होतं खाय, तुम्ही म्हणे नाही. मग तू का नाही खाल्ले? मग तूच का? पोहे खायचे म्हणे. मग तू का? मी पोह्याच्या भरशावर होतो बाबा, सुदर्शन पोह्याच्या भरशावर होतो मी. आज म्हणलं खाऊन घ्या आप्पे, जास्त तेल नाही टाकलं. नको ना पण ते आप्पे नको. तर काय विषय झाला माहिती का, आज आमचा माने जो राहतो सोबत, तो आज नाही का पोहे खाऊ घालणार होता, पण तो अचानक कुठेतरी चालला गेला. हात लावून घेतो. तर पोह्याचा प्रोग्राम जो आहे तो पूर्ण फिसकला. तर त्यामुळे आज उपाशी तिकडे आलो आहे आम्ही, आणि आता निघायचं आहे घरी. आता वाजलेले 12:30, आपल्याला वाजतील 1:30 किंवा 2 वाजतील घरी पोचायला. त्यावेळेस जाऊन जेवण करायचं. आणि कोमललाही त्रास होतो, उपाशी राहिले की तुम्हाला माहीत नाही काय त्याचा त्रास होतो, तर तोच विषय आहे. तर म्हटलं परत तुम्ही खोळंबून जातात, व्हिडिओ का नाही येत आता, त्यामुळे मी व्हिडिओ आता थोडं शूट करतोय. तर चला, तर तुम्ही काल ताईचा पण व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये ती म्हणते बारशाला मला बोलवलं नाही, असं तसं हे ते. तर तिने तारीख वगैरे सांगितलं बारशाची, पण अजून मी माझ्या मनाला फिक्स नाही आहे, कारण की हे पिऊ जे आहे तिचे दवाखान्याची व्हिजिट चालू असतात. तर त्यामुळे अजून काही फिक्स नाही आहे तारीख. फिक्स करतो मी 1-2 दिवसामध्ये, आणि तुम्हाला कळवतो तसं तारीख काय आहे पिऊची. तर आणि राहिला प्रश्न रोहिणीचा. तर रोहिणीचा विषय पण तोच येतोय की तिची डिलिव्हरी झाली तर मग पिऊचं कसं म्हणजे तिचं बारसं त्याच्यानंतरच होईल. मग नाही का कोमल? मदत होणार नाही ना? मदत होणार. हां, 1.25 महिन्यानंतरच होईल. मग त्या दोन्ही बाळाच्या सोबत होईल किंवा आजूबाजूला होईल ते कळवू म्हणजे आम्ही तुम्हाला. सध्या तरी काही तसा विषय नाही आहे. 1-2 दिवसात मी सांगतो. आता इथं हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलचं नाव नाही सांगत मी. डॉक्टरकडे गेलो, जालन्याच्या डॉक्टरनं आम्हाला सजेस्ट केलं होतं, ते डॉक्टरने एकदा भेटा जाऊन. तर तिकडे आलेलो आहे. तुम्ही म्हणा की तुम्ही व्हिडिओ बनवण्यापेक्षा बाळाकडे काळजी घ्या. तर बाळाची काळजी तर आम्ही घेतोयच, त्यासोबत व्हिडिओ पण थोडेफार बनवतोय जसा वेळ भेटेल. आता तुम्ही बघितलं आहे ट्रॅव्हलिंगमध्ये घरी जातोय, त्या टायमाला व्हिडिओ बनवतोय, म्हणजे तेवढा वेळ आहे माझ्याकडे म्हणून व्हिडिओ बनवतोय. म्हणून अशा कमेंट्स करू नका की तुमच्या ओम दादाला त्रास होईल किंवा तुमच्या कोमलताईला त्रास होईल. कोमलताईला तर खूप त्रास होतो त्या कमेंटचा, तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यावर पूर्ण महापुराण झालेलं आहे मागच्या वेळेस. आणि कोमलताईनं एक डिसिजन घेतलेला आहे तुमच्या सगळ्यांसाठी, म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी नाही, तिच्या स्वतःसाठी घेतलेला आहे. काय घेतलं आहे कोमल, सांगशील का? कमेंट्स बघणारच नाही आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि ती आता YT स्टुडिओ तिच्या मोबाईलवर डिलीट करणार आहे. YT स्टुडिओ काय ते सांगतोय. नॉर्मल जे आपल्या घरात ज्या लेडीज असतात त्यांना माहिती नसतं YT स्टुडिओ, म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ बनत असतील त्यांना माहिती असतं YT स्टुडिओ काय. तर यूट्यूब स्टुडिओ नावाचं एक ॲप असतं,
त्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये सगळ्या कमेंट्स वगैरे एका ठिकाणी वाचू शकता, व्हिडिओजला व्ह्यूज किती गेले सगळं काही बघू शकता. तर ते कोमलच्या मोबाईलमध्ये लॉग इन करून दिलं होतं आणि आपली कोमल ओम सावळे ही ID देखील तिच्या मोबाईलमध्ये दिलेली होती. पण आता तिचा ॲक्सेस मी काढून घेतलेला आहे आणि कोमलकडे सध्या कुठलाही ॲक्सेस नाही आहे तसा. आता चांगले कमेंट करतात त्यांच्या नाही बघायचं, त्यांच्या बी नाही बघायचे. म्हणजे जे चांगले कमेंट तिच्या डोळ्यात येतच नाही ना, तिला वाईटच कमेंट दिसतात. तर त्याला आपण काय करणार, हो की नाही. हा इकडं बोर होतोय कारण की इथं ट्रॅफिकमुळं. यस. काय रे बाबा तुझी रिस्पॉन्स टाईम येत नाही. आपले 1 दिवसाचा लॅब पडतोय पण आता कंटिन्यू होणारच आहे कारण इकडे तिकडे जावं लागतं त्याच्यामुळे होत नाही घरी व्हिडिओ. हे कारण झालेत रे, हां कारण झाले. हा ना मग आता म्हणा कमेंटमध्ये तो तुझ्यासारखा नाही करा, जज करा दोघांना. लय जज करते सुदर्शन, तुला नाही माहिती रे बाबा, लय जज करते. जज करते पण सबस्क्राईब करत नाही आपल्याला. हा ना, हां कशाला करते. खबरदार जर कधी कोणी सुदर्शनला सबस्क्राईब केलं तर बघा आता नाकावर टिचून जाऊन तिकडे सबस्क्राईब करणार नाही का. हा म्हणजे मी जे बोललो ना ते करायचं नाही, माझ्या ऑपोजिट करायचं. हा जा सबस्क्राईब करा. आणि सध्या आहे आम्ही मुकुंदवाडीला. मुकुंदवाडी इथंच आहे, संभाजीनगरमध्येच येते. AC वगैरे लावला व्यवस्थित आणि आता निघतोय घरी. आई परीला सांभाळतीये. परीला आणायचा विचार होता परंतु दैन म्हणजे ती काय करते माहिती का तुम्हाला. आता खरं सांगायचं झालं ना, ती पिऊ दूध पिती ना तर तिला काय वाटतंय माहिती का, तिला ते मनामध्ये दुखतं, तिला त्रास होत त्या गोष्टी. सुदर्शन खरं बरं का, त्रास होत तिला. ती काय करते माहिती का, ती दूध पित असली, सॉरी पिऊ पी लवकर पी, पोट भरून तुझं पटकन पी, येते चिमटे घेती, मारती, डोळ्याजवळ बोट घेऊन जाती. तिच्यावर एवढं लक्ष ठेवावं लागतंय. हा तिला त्रास होतो सुदर्शनच्या गोष्टी. ती दूध पिती ना तिला त्रास होत्या गोष्टी. ही कसं काय पिती मम्मीचं दूध, माझी मम्मी. आणि 2 लेकरं असले तर तुम्हाला माहिती आहे तो विषय होतोच. त्यामुळे तिला त्या गोष्टी त्रास होतो. आपण तिला समजून घेऊ पण तिला तेवढं सांभाळणं पण गरजेचं आहे. त्याची सोफ्यावरून पडली तर तिला पूर्ण मान वगैरे सगळी काही दुखू लागली होती खूप. आता ह्या 8-15 दिवसामध्ये खूप आगाव झाली ती. आगाव म्हणजे विचारूच नका. ती लहानपणी जेवढी शांत होती ना तेवढी आगाव झाली आहे. आणि ही लहानपणी शांत आहे ही पिऊ, पण मोठ्यापणी माहिती नाही कशी होईल आता. तर असा काही विषय आहे. आणि त्या परीला आता काहीतरी घेऊन जायला कारण थोडंफार काही खेळणी वगैरे थोडंफार दिसले तर घेऊन जातो. नाहीतर मग काय, सकाळी तिला चॅट देऊन आलो आहे मी. चॅट देऊन आलो आहे म्हटलं बाबा. हा ती जेवण केलं तिने, तिचा विषय नाही आहे. चॅट याच्यामुळे देऊन आलो कारण की परेशानी, दुसरं काय नाही. तिने आज सकाळी काहीच खाल्लं नाही सुदर्शन. तिला आपलेच खायचे सकाळी. चहा सुद्धा घेतला नाही, चहा पण नाही घेत, दूध पण नाही घेत, बोर्नव्हिटा घेत नाही, काहीच घेत नाही. फक्त खाईन तर आप्पे. हिनं आज हिनं आप्पे केले ते आज कोमलला, तर ते खाल्ले तिने. तर चला आम्ही जातोय आता घरी. मी तुम्हाला 1-2 मिनिटांतर भेटतो. ओके चल. इथं थांबलोय थोडं नाश्त्यासाठी. कोमल आहे आणि तुम्हाला माहिती असेल की लास्ट टाइम आपण परीला नगरला घेऊन जात होतो त्यावेळेस देखील इथं नाश्ता केला होता. इथेच ठिकाणी जिथं आपण नाश्ता करणार आहोत कारण की आता उशीर झालेला आहे. जेवण तर करायचं घरी जाऊन पण अजून 1 तास लागणार आहे म्हणून थोडा वेळ आहे, त्यामुळे इथे थांबलेलो आहे. तुम्हाला पिऊ दाखवता. तिच्या मम्मीसोबत खेळायला लागली आहे का पिऊ बा. हे पिवडे पिवडे तुझं नाव पिऊ आहे. पिऊ मम्मी सोबत खेळत राहती. इथे झोपली ती थोडी. तोंडात बोट नाही घाल तोंडात बोट. दूध पिलं ना तू, दूध पिलं ना का ग, तोंडात बोट नाही घालू. तुला येतं का आता. नुसतं बघती येडा बाई. पिऊ बा काढ बाहेर. स्वेटर काढून टाका म्हणते ती कारण की तिला गरमी व्हायला लागली. हो आता गरमी काढायचं करावं त्याचं. जाऊस तर हवा लागते ना. हवा लागते राहू द्या म्हणते. हवा लागते म्हणा पप्पाला. घरी गेल्यावर काढू आपण. माझ्याकडे काय पाहिजे तू घेत नाही मम्मी. मी नाही घेणार बोटं खायला लागली. बोटं खायची शिकली बाबा ती नवीन एक. तशी परेशान करते. हो ना बोटात दूध येतं म्हणता ना. हा
बघा कोमलने इथं मागवलेले होते पोहे, ते खाती शिरा आणि हे आम्ही आत्ता संपवलेले आहे मटकी. तर इथं टेस्ट वगैरे चांगली आहे त्यामुळे आम्ही इथं थांबत असतो नेहमी. मी म्हणजे दुसरी वेळेस आहे. आणि पिऊ खूप रडू लागली आत्ता दूध प्यासाठी, त्यामुळे कोमल तिला घेऊन बसलेली आहे. मी पण आता निघायच्या तयारीमध्ये आहे पटकनशी. खात नाही हां काय नाही म्हणजे खायला काय काय प्रॉब्लेम घातला थांबली कशाला आवरा पटापटा. अजून घरी जायचे आहे. घरी जवळपास 35-40 मिनिटाची दूरीवर आहे. चालण्याला जाऊ आणि मग बाकीचं भेटतो आम्ही. ओके आता मी काय करतो आहे व्हिडिओचं एंड करतो. आणि कारण की पिऊ खूप रडती आहे. तिकडून पार्सल पण आणलं बघा सुदर्शननं, कारण की तिनं गाडीमध्ये नाही खाऊ दिलं. आवाज येतो तुम्हाला, तिने तिथे बसून नाही खाऊ दिलं. आता ती गाडीमध्ये बसून खाईन कोमल थोड्या वेळाने. तर चला मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. पण तुम्ही काय करा, हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना बाय बाय.